डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। अहिल्यानगर शहरात आता नामांतराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची चिन्ह। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूरज खोतकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला म्हणजेच PWDला एक निवेदन दिले। या निवेदनात शहरातील दिशादर्शक फलकांवर अजूनही औरंगाबाद आणि अहमदनगर अशी जुनी नावं वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरचे नाव अहिल्यानगर असे घोषित केले आहे। त्यानुसार सर्व शासकीय फलक, दिशादर्शक बोर्ड आणि सार्वजनिक ठिकाणी नवीन नावांचा वापर बंधनकारक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। मात्र PWD अंतर्गत अनेक फलकांवर अजूनही जुनी नावं दिसत असल्याने नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। सूरज खोतकर यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत संबंधित फलकांवरील जुने उल्लेख हटवून अधिकृत नावांचा वापर करण्याची मागणी केली। तसेच जर याकडे दुर्लक्ष करण्यात आले तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामांना संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आलाय। दरम्यान या मागणीमुळे शहरात नामांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या प्रसंगी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अहिल्यानगर सूरज खोतकर, शहर संघटक राजेश भालेराव, OBC अध्यक्ष नितीन गोडके, युवक कार्याध्यक्ष ऋषिकेश रासकर, विमुक्त भटके जाती अध्यक्ष सूरज शिंदे, संकेत कराड, सार्थक लोहार, सक्षम जाधव, अभिजित खरात, योगेश एरंडे, आशिष भगत, सार्थक तागड, सनी टेकाडे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। आज या ठिकाणी नगर शहरातील हिंदुत्ववादी आमदार संग्रामभाई जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संपतदादा बारसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर येथे जे आता महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर असे दोन नावे या जिल्ह्यांना दिलेली आहेत। परंतु आपण पाहिलं तर अनेक दिशादर्शक फलक जे आहेत शहरात तर ते विविध फलकांवरती अजून जुनेच नावं त्या ठिकाणी औरंगाबादचं असेल म्हणजे ते नावं पाहिले तर अक्षरशः चिडचिड मनात निर्माण होती। जर तुम्ही छावा पिक्चर पाहिला असेल, संभाजी महाराजांचं जर पिक्चर पाहिलं असेल तर अत्यंत वेदनादायक आहे आणि त्यामुळे अत्यंत लोकांच्या जनभावनांशी ते खेळून आले। ते नाव पाहिलं, घरातून निघलं तर चिडचिड होती अक्षरशः। तर ते पाहिलं चिडचिड होती। अनेक दिवस झाले, 2 वर्ष झाले तरी ती नावं बदलली नाही। तरी आज आम्ही संबंधित विभागाला या ठिकाणी PWDला आम्ही आज या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितले याच्या 8 दिवसात तुमच्या मागण्या मान्य होतील आणि त्या ठिकाणी आम्ही छत्रपती संभाजीनगर आणि जिथे जिथे अहमदनगर, जिथे जिथे अहिल्यानगर करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। बरं, तुमची मागणी मान्य न झाल्यास तुमचा पुढचा काय पवित्रा असणार? आता त्यांनी आम्हाला 8 ते 10 दिवसाचा टाइम मागितलेला आहे। तो टाइम आम्ही त्यांना देणार आहे आणि 8-10 दिवसात जर नाही झालं तर त्या महिनाभरात आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, फक्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध आमचे सेल आहेत या ठिकाणी, सर्वच सेल, आणि आम्ही त्यांच्या वतीने या ठिकाणी मोठं जन आंदोलन संग्रामभाईंच्या मार्गदर्शनाखाली, संपतदादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नगर शहरामध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटना असतील त्यांना सोबत घेऊन छेडू, हेच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो।